नमस्कार माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना. सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्हाला संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. ही संक्रांत तुमची गोडाधोडाची जावो आणि धनश्री ड्रायव्हिंग स्कूल सोबत तुमची प्रगती उत्तरोत्तर होत जावो. तर आजचा विषय आपला सगळ्या माझ्या लाडक्या बहिणींसाठी स्कूटी कशी चालवावी. त्यात महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे न घाबरता स्कूटी कशा पद्धतीनं चालवायची असते. आता त्याच्यामध्ये बरेचसे मुद्दे येतात, जसं की गर्दीमध्ये गाडी आपल्याला ज्यावेळी आपण चालवत असतो त्यावेळी थोडीशी भीती मनामध्ये असते, किंवा सुरुवातीचा दिवस असतात आपले एकदम, त्यावेळी आपल्याला बॅलन्स वगैरे होईल का, म्हणजे स्वतःच्या बॅलन्सवर आपल्याला कॉन्फिडन्स थोडा कमी असतो, किंवा बाकीच्या गोष्टी असतात जसं की एकट्याने गाडी चालवायला मला जमेल का, की जसं की आता कोणी मागं बसत असेल तर, किंवा जर कोणी मागं थांबून शिकवत असेल तर नंतर तर का होईना मला गाडी चालवायला जमेल का. आणि त्याहून सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे ह्या वयात जमेल का. कारण बऱ्याच वेळा असं होतं की आपण एक साधारण 35-40 नंतर आपण गाडी शिकायचा प्रयत्न करतो, फर्स्ट टाइम असतं आपलं, आणि त्यामुळे आपल्याला थोडासा कॉन्फिडन्स कमी असतो. तर ह्या केसमध्ये काय काय करायचं असतं, ह्या सगळ्या गोष्टी मी आज तुम्हाला शिकवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि त्याहून महत्त्वाची गोष्ट, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या व्हिडिओला लाईक सुद्धा करायला विसरू नका. व्हिडिओ आपण स्टार्ट करूया. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे न घाबरता स्कूटी कशी चालवायची ह्याचे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही ध्यानात घ्यायची, आपल्याला भीती का वाटते, काय कारण असतं भीती वाटण्यामागं. सगळ्यात पहिलं म्हणजे गर्दीचं. ठीक आहे, गर्दी अशी मागून येत असते किंवा समोरून वाहनं येत असतात, अलीकडून पलीकडून दोन्हीकडून वाहनं येत असतात, आणि त्या केसमध्ये आपल्याला गाडी ड्राईव्ह करायची असते. बऱ्याच वेळा असं होतं की फर्स्ट टाइमच आपण गाडी ड्राईव्ह करत असतो, आणि त्याहून महत्त्वाची गोष्ट येते ते म्हणजे आपल्याला बॅलन्स वगैरे जमेल का. तर त्या बॅलन्सिंगसाठी काय काय करावं लागतं, आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्ता पडेन की मग पडेन, ही एक भीती आपल्या मनामध्ये असते. तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज आपल्याला क्लिअर होऊन जाणार आहे. सगळ्यात पहिली गोष्ट काय करायची सांगतो तुम्हाला, त्या पद्धतीने तुम्ही स्टार्ट केलात तर तुम्ही स्कूटी एक नंबर शिकू शकाल. पहिली गोष्ट काय करायची ध्यानात घ्या. तर सगळ्यात पहिली गोष्ट काय करायची, घाबरायचं नाही. ठीक आहे, मागून जर गर्दी वगैरे येत असेल, आपण एका साईडनं गाडी चालवायची. दुसरी गोष्ट म्हणजे मागून वाजणारा प्रत्येक हॉर्न हा आपल्यासाठी नसतो, हे पहिलं ध्यानात घ्या. आणि त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे गाडी ज्यावेळी तुम्ही पुढे घेता त्यावेळी हळूहळू पुढे घ्यायची. म्हणजे कशी दाखवतो मी तुम्हाला. हे आता गाडी चालू केलं, बऱ्याच जणी काय करतात की डायरेक्ट ॲक्सिलेटर वाढवतात अशी. ठीक आहे, तर डायरेक्ट ॲक्सिलेटर न वाढवता आपल्याला काय करायचं आहे, एकदम सावकाश ॲक्सिलेटर वाढवायचं आहे. हे हाताकडे बघा तुम्ही, एकदम सावकाश ॲक्सिलेटर वाढवायचं, थोडं कमी करायचं आहे आणि ब्रेक मारायचा आहे. परत बघा, थोडी माग घेतो गाडी, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल. हो का, थोडासा ॲक्सिलेटर वाढवायचा आहे, थोडा कमी करायचा, ब्रेक मारायचा. परत थोडा ॲक्सिलेटर वाढवायचा, थोडा कमी करायचा, ब्रेक मारायचा. परत थोडा ॲक्सिलेटर वाढवायचा, कमी करायचा, ब्रेक मारायचा. परत थोडा ॲक्सिलेटर वाढवायचा, कमी करायचा, ब्रेक मारायचा. परत थोडा ॲक्सिलेटर वाढवायचा. ही प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे कमीत कमी अर्धा ते 1 तास तुम्हाला कंटिन्यू ही प्रॅक्टिस करायची आहे, आणि त्याच्यानंतरच गाडी रस्त्यावरती काढायची आहे. आता ह्याच्यामध्ये दुसरी गोष्ट काय करायची सांगतो. हे तुम्ही ज्यावेळी गाडी स्टार्ट कराल ना, त्याच्या आधी एक गोष्ट करून घ्यायची, ज्यानं तुमच्या गाडीवरचा बॅलन्स परफेक्ट होऊन जातो. काय करायचं सांगतो तुम्हाला. ही गाडी असते आपली, आहे अशी ढकलत तिथं वर जायची आणि परत यायची. मी जाऊन दाखवतो बघा तुम्हाला. ही आहे अशी पुढे घ्यायची गाडी, परत मागे घ्यायची, परत पुढे घ्यायची, परत मागे घ्यायची, परत पुढे घ्यायची, आणि जाऊन ढकलून थोडं एक 100 मीटर अंतर जाऊन यायचं. गेलात. आता ह्याच्यानंतर परत काय करायचं, आहे अशी परत मागे घ्यायची, परत पुढे घ्यायची, परत मागे घ्यायची, परत पुढे घ्यायची, परत मागे घ्यायची, परत पुढे घ्यायची. थोडंसं ना तुम्हाला एक 100 मीटर अंतर, कमीत कमी एक 4 फेऱ्या तुम्हाला अशा मारायच्यात. ह्यानं काय होतं, एक तर तुमच्या पिंजऱ्यांमध्ये ताकद तयार होती. थोडंसं मी गाडी बॅलन्स करताना गाडीवर बसल्यानंतर जी ताकद आपल्यामध्ये लागते, त्याच्या आधी ह्याची प्रॅक्टिस जर तुम्ही केलात तर तुमच्या पायांमध्ये ताकद येते, हातांमध्ये ताकद येते. थोडक्यात तुम्ही गाडीशी समरूप होऊन जातात. ठीक आहे ना. जसं की आपण स्विमिंग करण्याआधी पहिल्यांदा शॉवर करतो का नाही, त्यातलाच हा प्रकार आहे. किंवा अगदी तुम्ही अध्यात्माच्या ठिकाणी जरी गेलात, कुठं काय बाबा
व्याख्यान वगैरे असेल किंवा काय प्रवचन वगैरे असेल तर त्याच्या आधी थोडं मन शांत करण्यासाठी एखादा श्लोक वगैरे ते म्हणून घेतात बघा. तर त्या पद्धतीने तुम्हाला ही गोष्ट करायची आहे. हे सगळ्यात पहिलं करायचं. कमीत कमी तुमच्या 5-6 फेऱ्या झाल्या त्याच्यानंतर काय करायचं सांगतो तुम्हाला. गाडीवरती बसायचं, दोन्ही पाय जमिनीवर टेकायचे. दिसतंय तुम्हाला व्यवस्थित. ह्या लेफ्ट हँडनं म्हणजे डाव्या हातानं हा ब्रेक दाबून धरायचा पूर्ण आणि थोडा बॅलन्स घालवायचा लेफ्ट साईडला, सॉरी राईट साईडला, लेफ्ट साईडला, राईट लेफ्ट. आणि हे करताना ना थोडंसं मागं सरकून बसायचं. म्हणजे जिथून तुमचे पाय व्यवस्थित जमिनीवर पुरतात तिथून न करता थोडंसं मागून, म्हणजे तुमच्या पायाच्या अंगठ्यांवरती लोड पडला पाहिजे. हो का. थोडंसं उजवीकडे झुकायचं, थोडंसं डावीकडं, परत उजवीकडं, परत डावीकडं. गाडी काढल्यानंतर सगळ्यात पहिलं काम तुम्हाला हेच करायचं आहे. फेऱ्या मारून यायच्यात 1-4 आणि त्याच्यानंतर बॅलेन्सिंगची प्रॅक्टिस करायची. आता मी सांगितलं ह्याला म्हणतात बॅलेन्सिंगची प्रॅक्टिस. हे झाल्यानंतर काय करायचं आहे, मगाशी ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं ॲक्सिलेटर थोडं वाढवून पुढे घ्यायचं, थांबवायचं, थोडं वाढवायचं, थोडं थांबायचं. ही प्रॅक्टिस केल्यानंतर काय करायचं सांगतो तुम्हाला. बऱ्याच जणी काय करतात, गाडीवरती बसल्यानंतर ज्यावेळी गाडी आपण पुढे घेतो त्यावेळी थोडंसं झुकतात बघा. म्हणजे थोडं असं पुढे घेताना असा बॅलन्स इकडे घालवतात, असा बॅलन्स इकडे घालवतात, किंवा आपला जो बोजा असतो तो हँडलवरती देतात किंवा हँडल जाम पकडतात. तर ह्या गोष्टी करायच्या नाही आहेत. आपला जो बोजा आहे स्वतःचा असा पाठीचा कणा ताठ पाहिजे. मराठी माणसाचा पाठीचा कणा ताठ असतो, बरोबर ना. तर काय करायचं आहे, पाठीचा कणा ताठ ठेवायचा. त्याच्यानंतर काय करायचं, ह्या हाताच्या ज्या मुठी आहेत एकदम लूज पकडायच्या, जाम पकडायचं नाही. हँडल कुठेही पळून जात नाही, काळजी करायची गरज नाही. ठीक आहे. हँडल एकदम लूज पकडायचं आणि गाडीवरती झुकायचं नाही. ज्यांची हाईट जास्त असते ना मोस्टली ते काय करतात, झुकतात. ज्यांची हाईट कमी आहे त्यांना काय फारसा प्रॉब्लेम येत नाही, पण हाईट जास्त असल्यामुळे ते काय करतात, थोडंसं झुकतात गाडीवरती आणि मग पुढे घ्यायचा प्रयत्न करतात. बऱ्याच वेळा ॲक्सिलेटरनं गाडी पुढे जात नाही तर ते असं ढकलून न्यायचा प्रयत्न करतात. तसं न करता काय करायचं, थोडंसं आहे असं ताट बसायचं. नेहमीपेक्षा थोडं ॲक्सिलेटर वाढवायचा, कमी करायचा, ब्रेक मारायचा, थोडं ॲक्सिलेटर वाढवायचा, कमी करायचा, ब्रेक मारायचा. थोडक्यात की ताट बसायचं आहे, गाडीवरती झुकायचं नाही आहे. आणि सगळ्यात पहिलं सांगितलं ती बॅलन्सिंगची प्रॅक्टिस, गाडी फिरवून आणायची आहे. आणि त्याहून महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, जो शिकवणारी व्यक्ती आपली, शिकवणारा तुमचा भाऊ असू दे, काका, मामा, दादा, आजा, कुणी असू दे, अगर टीचर कुणी असू दे, सगळ्यात महत्त्वाचा त्याच्यावर विश्वास ठेवायचा. तो जर एखादी गोष्ट तुम्हाला सांगतो ही गोष्ट प्रामाणिकपणे करा तर ती तुम्हाला करायची आहे. तो जितका वेळा सांगाल तितक्या वेळा करायची आहे. तो प्रसंगी ओरडेल, बोलेल. कारण काय असतं, बऱ्याच वेळा काही काही गोष्टी शिकताना तुम्हाला त्या गोष्टी सहन कराव्या लागतात. कारण काय असतं, आपण नवीन असतो, ह्यातल्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात. किती वेळा तो तुम्हाला एकच गोष्ट समजावून सांगणार. ज्यावेळी एखादा तो प्रसंगी ओरडतो तर थोडंसं समजून घ्यायचं, ओके म्हणायचं आणि पुढे जायचं. आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, जी गोष्ट आपण 30 वर्षात कधी केलेली नाही त्याची अपेक्षा आपण 3च दिवसात करणं चुकीचं आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचं, जी गोष्ट आपण 30 वर्षात केलेली नाही किमान त्यासाठी 2-3 महिने तरी देणं गरजेचं आहे. आपण असं डोक्यात धरायचं नाही की बाबा महिनाभरात मी गाडी शिकेन किंवा 2 महिन्यात मी परफेक्ट होऊन जाईन. कमीत कमी आपल्याला परफेक्ट व्हायला 6 महिने जातात. परफेक्ट म्हणजे काय, इथून गाडी स्टार्ट केल्यानंतर साधारण तुम्ही एक 50 किलोमीटर 100 किलोमीटर अंतर आहे या गाडीवरनं जाऊन येऊ शकाल. इथंपर्यंत जाऊन येणं म्हणजेच परफेक्ट होणं. तर ह्या गोष्टी करायसाठी आपल्याला थोडा वेळ सुद्धा तेवढाच द्यावा लागतो. तर ह्या सगळ्या गोष्टी करायसाठी आपल्याला वेळ सुद्धा तेवढाच द्यावा लागेल. सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्यात? ओके. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला माझ्या लाडक्या बहिणीनो, की सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला काय काय शिकायला मिळाल्या. एक म्हणजे बॅलन्सिंगची प्रॅक्टिस कशा पद्धतीने करायची असते. त्यानंतर हँडल, आपण ज्यावेळी मूठ जाम पकडतो त्यामुळे बरेचसे प्रॉब्लेम येतात, किंवा गर्दीमध्ये गाडी स्टार्ट करताना किंवा एकदम स्टार्टिंगला गाडी कशा पद्धतीनं स्टार्ट करायची असते. हे सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शिकायला मिळालं. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका, आपल्या बहिणींसोबत शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.